सो नेक्स्ट पॉइंट, मेथड्स ऑफ रिस्पॉन्डिंग ऑफ कॉन्फ्लिक्ट्स। देखिए इसके अंदर बताया गया है कि कॉन्फ्लिक्ट जो होती है तो हम उसको कैसे रिस्पॉन्स कर सकते हैं। सही, तो उसके अंदर फर्स्ट पॉइंट आता है अवॉइडिंग। अवॉइडिंग का मतलब क्या होता है कि जब हम कॉन्फ्लिक्ट्स होते हैं तब हमें उस सिचुएशन को क्या करना है, अवॉइड करना है। इसके अंदर ही नुस्खा छुपा है। इसका मतलब कि उस सिचुएशन को हम क्या करेंगे, अवॉइड करेंगे। लेकिन ऐसा करने से क्या होता है, जब हम कॉन्फ्लिक्ट के दौरान जब हम पीछे हटते तो सामने वाली पार्टी को क्या लगेगा कि हम लोग ही गलत है। सही है, तो हमें उसका क्या करना है कि उस टाइम हमें वहां पे चुप रहना है, क्योंकि कॉन्फ्लिक्ट हम ज्यादा बढ़ाएंगे नहीं। लेकिन जब वो कॉन्फ्लिक्ट मतलब जो झगड़ा शांत होने के बाद हमें उसे बताना है कि आप कौन सी जगह गलत थे। सही है, लेकिन उसी दौरान अगर आपने अपना मत रखा तो क्या हो सकता है, आपके कॉन्फ्लिक्ट्स और ज्यादा बढ़ सकते हैं, जिसकी वजह से एग्रेशन वायलेंस हो सकता है। सही है, सो ये आता है फर्स्ट पॉइंट के अंदर, अवॉइडिंग। उसके बाद में सेकेंड पॉइंट है, इससे रिलेट करता है अवॉइडिंग से, ईल्डिंग। ईल्डिंग का मतलब क्या होता है कि जब किसी के पास झगड़ा करते हैं, सही है, उसी दौरान अगर हमें पता चले कि वो हमारे बात सुन ही नहीं रहा है, तो हम क्या करेंगे, उस टाइम के लिए हम शांत रहेंगे। सही है, तो उसके बाद जब वो सिचुएशन जब सिचुएशन के हिसाब से हम उसको कहेंगे कि यहाँ पे तेरी गलती थी, मतलब क्या कि हमें उस टाइम पे क्या करना है, सेम लाइक अवॉइडिंग जैसा पॉइंट है ये, लेकिन इसके अंदर क्या बताया गया है कि आपको उस सिचुएशन को रोकने के लिए, वो कॉन्फ्लिक्ट को रोकने के लिए आपको सबसे पहले वो सिचुएशन समझनी होगी, और उसके बाद जब तक वो झगड़ा खत्म नहीं होते तब तक आपको उसके अंदर कुछ बोलना नहीं है। लेकिन जैसे ही आपको पता चले कि सामने वाला मतलब कुछ आगे बोल नहीं रहा है, तो आपको क्या करना है, उसको उसका जो गलत अगर ओपिनियन आपको लग रहा है तो आप क्या करेंगे, उसको क्यों बताएंगे कि आप कहाँ गलत हो। सही है, सो ये आता है इंडियन के अंदर। उसके बाद नेक्स्ट पॉइंट है इनडायरेक्ट एग्रेशन। सही है, सो इनडायरेक्ट एग्रेशन के अंदर क्या आता है कि देखिए जब भी हम किसी से गुस्सा होते हैं, सही है, या हमारे कॉन्फ्लिक्ट होते हैं, तो हम क्या करेंगे, उसको हमारा गुस्सा दिखाएंगे। लेकिन वो कैसे दिखाएंगे, डायरेक्टली बोल के नहीं। हम उसको कुछ शो मतलब कहते हैं ना कि हमारे फेशियल एक्सप्रेशन जो उसे शो करते हैं, सही है, या उसको हम टॉन्ट करेंगे, तो उसके या उसको हम इग्नोर करेंगे। इग्नोर इन द सेंस कि हम क्या करेंगे, अगर वो हमें बोल रहा है कि तुम्हें ये काम करना है, तो हम क्या करेंगे, वो काम नहीं करेंगे। मतलब क्या, इनडायरेक्ट एग्रेशन उसके खिलाफ दिखाएंगे। जो गुस्सा रहेगा, लेकिन उसको बोल के नहीं, लेकिन हमें उसको दिखाना है कि हम आप गुस्सा है। ठीक है, ये सिचुएशन हमें क्रिएट करना है। उसके बाद नेक्स्ट आता है एकोमोडेटिंग। एकोमोडेटिंग का मतलब क्या होता है कि जैसे मैंने अभी आपको बताया अवॉइडिंग के अंदर, कि सोल्युशन की जैसे सोल्युशन स्टेबल होती आहे, मतलब क्या की जसं आपली सोल्युशन जे आहे, जेव्हा प्रॉब्लेम चालू असतील, झगडे चालू असतील, ते सोल्युशन जेव्हा म्हणजे ते प्रॉब्लेम झाल्यानंतर जी आपल्याला सिच्युएशन बघून त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, त्याला त्याचे आन्सर द्यायचे आहेत. जर आपण व्यवस्थितपणे त्याचे आन्सर दिले नाही, तर काय होऊ शकतं, हे अग्रेशनचे रिझन बनू शकतं. हे आहे अकोमोडेटिंग मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट सांगितला आहे आपल्याला असर्टिव्हनेस. असर्टिव्हनेस म्हणजेच काय? ह्याचा अर्थ होतो पॉझिटिव्हनेस. बघा, जर एखादा व्यक्ती जर काही कारण नसताना जर दुसऱ्याकडे काही भांडत असेल आणि समोरचा व्यक्ती जर पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असेल, तो त्याच्या संगती भांडणार आहे का? नाही भांडणार. तो काय करेल, ठीक आहे, तू जो बोलतोयस ते आपण करू. म्हणजे याचा अर्थ काय, की त्याच्या ओपिनियननी चालेल. फक्त जर जे काही रॉंग मेसेज असतील, ते तो काय करेल, त्याला करेक्ट करण्यासाठी बघेल. मग ते करेक्ट कोणत्या पद्धतीने करू शकतो तो, की तो बघेल, की नाही जिथे रॉंग आहे, आता हा माणूस भडकलेला आहे. एक्झाम्पल देतो. समजा आपण एक शॉपकीपर आहोत आणि आपल्याकडून काही निघालेली वस्तू खराब निघाली आहे. कदाचित त्याने ती फोडून सुद्धा खराब केली असेल. ठीक आहे. पण आपल्याला त्याच्यावरून भडकून चालणार आहे का? नाही. म्हणजे आपल्याला काय करायचं, त्याचं जे काय असेल ते आपल्याला मत पहिले ऐकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याला ते रिझन पाठवून देऊ शकता, की कदाचित तुम्ही अगोदर फोडलत किंवा त्याच्यात काही प्रॉब्लेम्स होते, हे तुम्हाला व्यवस्थितपणे काय करायचे, पटवून द्यायचे आहेत. म्हणजे एखादा पॉझिटिव्ह माणूस हा कधीच डायरेक्टली कॉन्फ्लिक्ट्स निर्माण करू शकत नाही. हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामध्ये स्ट्रॅटेजीज फॉर कॉपिंग विथ कॉन्फ्लिक्ट. सो ह्याच्यामध्ये पहिला पॉइंट येतो विन लूज स्ट्रॅटेजी. आता विन लूज स्ट्रॅटेजीचा अर्थ काय होतो, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की ही स्ट्रॅटेजी काय आहे, की फक्त विन लूज म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंटला विन करण्यासाठी आणि खालच्या मॅनेजमेंटला लूज करण्यासाठी अशी दाखवली आहे का? तर नाही. ह्याच्यामध्ये असं सांगितलं त्यांनी, की जर एखादं भांडण एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये, फर्म मध्ये समजा जे कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात, तर हे कॉन्फ्लिक्ट कुणामध्ये असतात, वर्कर आणि मॅनेजमेंट मध्ये. बरोबर आहे. वर्कर काय बोलणार, की आमची जी डिमांड आहे ते तुम्ही पुरे करा. बरोबर आहे. जेणेकरून काय असतं, काही त्यांची डिमांड असतात, की आम्हाला जास्त सॅलरी दिली पाहिजे, जास्त वेजेस दिले पाहिजे, आम्हाला ही सुविधा दिली पाहिजे. आणि अशा टाईमात ह्याच्या कॉन्फ्लिक्ट कसे निर्माण होऊ शकतात, की जर मॅनेजमेंटने सांगितलं, की आम्ही तुम्हाला हे प्रोव्हाईड करू शकत नाही. म्हणजे मॅनेजमेंटचा विचार काय असेल, की आम्ही ह्यांच्यासमोर झुकायचं नाही, जे आमचे वर्कर असतील. मग अशा टाईमात विन लूज स्ट्रॅटेजी होऊ शकते. बरोबर आहे. हे सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला लूज लूज स्ट्रॅटेजी. आता ह्याच्यामध्ये काय सांगितले लूज लूज स्ट्रॅटेजीमध्ये,
पॉईंट सेमच असणार आहे आपला, की दोघांच्या जो मागण्या असतील आणि जो मॅनेजमेंट ऐकत नसेल, तर अशा वेळी काय होऊ शकतं ना, ह्याच्यामध्ये कोणी जिंकणार नाही. ना मॅनेजमेंट जिंकणार, कारण काय होणार आहे, त्याचा लॉस होणार आहे मॅनेजमेंटचा. त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते थांबणार आहे. बरोबर, त्याच्यापासून त्यांचं प्रॉफिट थांबणार आहे. मग त्याला आउटपुट भेटेल का? नाही भेटणार. तसंच इथं एम्प्लॉयीमध्ये सुद्धा काय होणार आहे, त्यांनी काम न केल्यामुळे त्यांची सॅलरी स्टॉप होणार आहे. बरोबर आहे. त्यांना वेजेस जे भेटतात ते वेजेस त्यांना टाईमात भेटणार नाहीये. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, दोघांचं लूज स्ट्रॅटेजी. दोघांचं पण काय होऊ शकतं, नुकसान होऊ शकतं. हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आपला आहे, विन विन स्ट्रॅटेजी. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, दिस टाइप ऑफ स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्व कन्फर्मेशन ऑफ बोथ पार्टीज अँड टेकिंग द प्रॉब्लेम्स हेड ऑन. अंडर दिस स्ट्रॅटेजी, द एक्झाम्पल सांगितलं त्याच्यामध्ये, द मॅनेजमेंट डिसाइड दॅट विल इन्क्रीज द वेजेस ऑफ द वर्कर बट रिटर्न एक्सपेक्ट टू द वर्क हाफ ऑन आवर मोर टू ॲडिशनल. म्हणजेच काय सांगितलंय, की बघा आम्ही तुमचे जे वेजेस आहेत ते तुम्हाला आम्ही वाढवू. मग कसे वाढवू? तुम्ही जिथं 7 तास काम करताय, ते तुम्हाला 7 अँड हाल्फ आवर म्हणजे अर्धा तास तुम्हाला जास्त काम करायचंय. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये ना मॅनेजमेंट लूज होणार आहे, ना ते वर्कर्स लूज होणार आहेत. म्हणजे काय, आम्ही तुम्हाला देऊ, पण आमच्या कंपनीसाठी तुम्हाला काहीतरी हाल्फ एन आवर मोर काम करायचंय, जेणेकरून आम्हाला ही तुमची जी डिमांड आहे ती देणे शक्य होईल. म्हणजे ही होती विन विन स्ट्रॅटेजी. दोन्ही साइडून काय आला? पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आपला आहे, मॅस्लो थेरी. सो मॅस्लो थेरी ऑफ सेल्फ अकोमोडेशन, ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, पहिला पॉइंट आहे आपला फिजिओलॉजिकल नीड्स. आता फिजिओलॉजिकल नीड्स म्हणजेच काय, की आपले बेसिक नीड्स. बरोबर आहे. जर आपल्या बेसिक नीड्स व्यवस्थित असतील, तर आपण कामामध्ये व्यवस्थितपणे म्हणजे लक्ष देऊन काम करू शकतो. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, की आपले फूड, क्लोथिंग, शेल्टिंग हे व्यवस्थित असेल, तर काय होतं, आपली लाईफ इझी होते. इझी इन द सेन्स आपली बेसिक नीड्स पूर्ण होतात. बरोबर आहे. तसंच तो ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की जसे तुमचे जे नीड्स व्यवस्थित कंप्लीट होत असतील, तर तुम्ही काय करा, तुम्ही एक हॅपी जीवन जगू शकता. बरोबर आहे. आणि हे सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये, यू आर एबल टू फुल्ली कॉन्सन्ट्रेट ऑफ दिस टॉपिक दॅट यू आर रीडिंग नाउ बिकॉज यू आर द प्रेझेंट नॉट विथ द एम्प्टी स्टमक. सो का तुम्ही आता वाचताय, ह्याचा अर्थ काय आहे, तुम्ही की तुमची जी भूक आहे, तुमची जी नीड्स आहे, ती तुम्ही भागवलेली आहे. ह्याच्या अर्थ तुम्ही काय व्यवस्थित वाचताय, व्यवस्थित बसलाय. जोपर्यंत तुमची नीड पूर्ण होत नाही, तोपर्यंत काय आहे, तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणजेच काय, तुमची काही कारण असू शकतात. मग जिथे तुम्ही नीड तुमची पूर्ण झाली, तिथे तुम्ही काय सॅटिस्फाईड व्हाल. मग हेच आहे तुमची फिजिओलॉजिकल नीड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला, सेफ्टी अँड सिक्युरिटी. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, की प्रत्येकाला सेफ्टी आणि सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. जर तुम्हाला असं वाटतं जिथे मला सेफ्टी नाहीये, तिथे तुम्ही जाण्यासाठी घाबराल. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, भरपूर प्रकारचे सेफ्टी अँड सिक्युरिटी नीड आहेत. एखाद्याला वाटतं, की माझा जो जॉब आहे तो सिक्युअर नाहीये. त्याच्यामुळे तो सतत टेन्शन घेऊन असू शकतो. बरोबर आहे. मग आणि एखाद्याचा जॉब जो सिक्युअर असेल, तर काय नाही, माझा जो इन्कम आहे तो चालू आहे. याचा अर्थ माझी बेसिक नीड जे आहेत, फिजिओलॉजिकल जे नीड्स आहेत, ते काय होणार आहेत? पूर्ण होणार आहेत. बरोबर आहे. हे सांगू शकतो तो. बरोबर आहे. तसं जसं सांगितलं याच्यामध्ये, की एखादी फ्लड, अर्थक्वेक ह्याची जरी भीती असेल, जिथं-जिथं बाहेरच्या देशात अर्थक्वेक जास्त ज्या इकडे जास्त येतात, त्या लोकांना भीती असते, की आमचं कसं होऊ शकतं. मग ते काय करतात, काहीतरी इन्शुरन्स वगैरे काढून ठेवतात. जेणेकरून काही जर नुकसान जरी झालं, तर ते रिकव्हर होऊ शकतं. म्हणजे ही त्यांची सिक्युरिटी नीड्स आहे. म्हणजे सेफ्टीच्या हिशोबाने ते काय करतात, बघत असतात. बरोबर आहे. हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बरोबर आहे. मग हे रिझन असू शकतं इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट्समध्ये. नेक्स्ट आहे इंट्रा ग्रुप कॉन्फ्लिक्ट. आता इंट्रा ग्रुप कॉन्फ्लिक्ट म्हणजेच काय, की रिलेटेड टू द ग्रुप्स. बरोबर आहे, की ग्रुप्समध्ये काही वाद निर्माण होऊ शकतात. काही आपल्या ग्रुप्सपासून दुसऱ्या ग्रुप्समध्ये सुद्धा काय होऊ शकतात, वाद निर्माण होऊ शकतात. समजा काही कॉम्पिटिशन असेल आणि जर भरपूर सारे ग्रुप परफॉर्म करतायत आणि काही जे मेंबर आहेत आपल्या ग्रुपचे, त्या मेंबरकडे ऑलरेडी काही स्ट्रेस लेव्हलला जाऊन म्हणजे जिंकण्यासाठी जाऊन काही भांडण सुद्धा निर्माण करून घेऊ शकतात. मग अशा वेळेला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित ते हँडल करून आपल्याला जे स्ट्रेस लेव्हल असेल, जी कसं की आपण कसं जिंकू शकतो, हे हरू शकतो, ते आपल्याला व्यवस्थित त्याला कॉन्फिडेंटली घेऊन ती कमी करायची आहे. ठीक. सो नेक्स्ट पॉइंट देखने वाले हम स्ट्रेटेजिक कॉपिंग विद स्ट्रेस. हमने हमारे लास्ट लेक्चर के अंदर स्ट्रेस के बहुत सारे रीजन देखे थे कि किस वजह से हमें स्ट्रेस आता है, सही है, फ्रस्ट्रेशन रहता है. तो हम एक ब्रीफ इंट्रोडक्शन लेंगे इसके अंदर कि स्ट्रेस के क्या आता है, कि स्ट्रेस हमें क्या आता है, अगर हम काम में ज्यादा बिजी रहेंगे, सही है, हम फैमिली के लिए टाइम नहीं दे पाएंगे, तो क्या होता है, वो भी स्ट्रेस आने का एक रीजन हो सकता है. सही है. हमने स्ट्रेस के अंदर देखा था हम लोग का कि फिजियोलॉजिकल स्ट्रेस रहता है हम लोग को, सोशियोलॉजिकल स्ट्रेस रहता है. सही है. उसके बाद में देखा था हमने बिहेवियर स्ट्रेस रहता है. तो बहुत सारे स्ट्रेस होते हैं. उसके साथ हमने देखा था इंडिविजुअल स्ट्रेस के अंदर लाइफ चेंजेस स्ट्रेस है. सही है. उसके बाद में देखा है हमने फ्रस्ट्रेशन के बहुत सारे रीजंस होते हैं. कॉन्फ्लिक्ट के बहुत सारे रीजंस होते हैं. टाइप ए टाइप बी पर्सनैलिटी हमने लास्ट लेक्चर के अंदर देखा था. सही है. और ऑर्गेनाइजेशन स्ट्रेस के अंदर हमने देखा था कि पोर वर्किंग कंडीशन, वर्क ओवरलोड,
रोल ऑफ कॉन्फ्लिक्ट, सही है, नॉन कंसिस्टेंसी इन वर्क शिफ्ट, इन बहुत कारण की वजह से हमें क्या हो सकता है, लोड आके हमें स्ट्रेस आ सकता है। तो आज का जो पॉइंट हम लेने वाले हैं, स्ट्रेटेजिक फॉर कॉपिंग विथ स्ट्रेस, इसका मतलब कॉपिंग का मतलब यह होता है, कॉपिंग मीन्स कि हम लोग का जो स्ट्रेस है उसको कम करने का सॉल्यूशन क्या है। तो आज हम वो देखने वाले हैं। तो उसके अंदर फर्स्ट पॉइंट आता है हम लोग का टाइम मैनेजमेंट। अगर हम लोग प्रॉपर टाइम मैनेज करेंगे तो क्या होगा, हम लोग का जो स्ट्रेस है वो कम होगा। कैसे कम होगा, कि अगर हम हमारा जो ऑफिस का काम रहेगा वो हम ऑफिस के अंदर ही फिनिश करेंगे, ठीक है, और जो घर के लिए फैमिली के लिए हम टाइम देंगे, तो क्या होगा, हम प्रॉपर टाइम मैनेज करेंगे और उसी के साथ क्या होगा, हमारे जो स्ट्रेस लेवल है वो भी कम होगा, सही है। और उसके बाद में आता है नेक्स्ट पॉइंट, स्पेंडिंग क्वालिटी टाइम एट होम। जैसे कि मैंने मेरे फर्स्ट पॉइंट के अंदर कहा, हमारा टाइम मैनेजमेंट अगर सही से रहेगा, वर्क शिफ्ट के अंदर हम पूरा वर्क ही करेंगे और जो बाकी जो हमारा पर्सनल जो टाइम है उसके अंदर हम फैमिली के लिए टाइम देंगे, तो क्या होगा, हमारा काम सही से होगा। तो यही बताया स्पेंडिंग क्वालिटी टाइम एट होम के अंदर, कि हमारा जो बाकी का टाइम है वो पूरा क्वालिटी टाइम हमें फैमिली के लिए देना है। उसके अंदर हमें कोई ज्यादा थिंक नहीं करना है कि मुझे ऑफिस का काम करना है, कुछ पेंडिंग है, नहीं, हमें पूरा जो पूरा टाइम है हमारी फैमिली के लिए देना है। और उसकी वजह से क्या हो सकता है, अगर काम का स्ट्रेस भी रहेगा तो हम लोग का जो स्ट्रेस है वो कम होगा। सो ये आता है स्पेंडिंग क्वालिटी टाइम होम के अंदर। उसके बाद में नेक्स्ट टाइप दिया हुआ है वर्क लाइफ बैलेंस। तो वर्क लाइफ बैलेंस के अंदर क्या कहा गया है कि office work creates stress in individuals when they find it difficult to cope with the आयुष demands. ह्याच्यात टाकायचं दाखवू काय तुला? Other hand, work unloaded also creates stress in the as they develop sense, utility and incentiveness. उसके बाद क्या बताया, देखिए कि अगर हमारा वर्क लाइफ बैलेंस सही से होगा तो उसके वजह से क्या होगा, हमारा जो काम है वो हम प्रॉपरली करेंगे, सही है। अभी बहुत लोगों को क्या होता है कि वो बैलेंस नहीं कर सकते बहुत सारा वर्क, मतलब क्या होता है इसके अंदर, कि जहाँ पे उन्हें फैमिली के टाइम देना है वो क्या सोचते रहते हैं हर वक्त कि मुझे इतना काम पेंडिंग है, मैं कब करूंगा, सही। तो ऐसा नहीं सोचना है कि हमें क्या करना है, दोनों जगह हमें प्रॉपर हमारी लाइफ है वो बैलेंस रखनी है। काम की जगह हमें काम ही करना है, यही नहीं सोचना कि काम की जगह मुझे घर पे जाना है जल्दी तो मैं कब काम फिनिश करूँ, नहीं। तो हमें इसके अंदर क्या करना है कि जब काम रहेगा तो उसी टाइम पे सिर्फ हमें काम के बारे में सोचना है। और जब हमारा फैमिली टाइम रहेगा, पर्सनल टाइम रहेगा, क्वालिटी टाइम रहेगा, तो हम उसको क्या करेंगे, उसके हिसाब से ही मैनेज करेंगे। सो ये दो पॉइंट को रिलेट करता है, ये पॉइंट वर्क लाइफ बैलेंस। ओके, नेक्स्ट पॉइंट आता है इसके अंदर फिजिकल एक्सरसाइज। देखिए बहुत सारे लोग हमेशा वर्क के अंदर बिजी रहते हैं, सही है, तो उसकी वजह से क्या होता है, उनको हेल्थ रिलेटेड इश्यू हो सकते हैं। तो हमें क्या करना है, हमें फिजिकल एक्सरसाइज करना है, सही है। तो फिजिकल एक्सरसाइज करने की वजह से क्या फायदा होगा हमें, कि हमारा जो अटेंशन है पूरा वो वर्क की तरफ जाएगा, सही है। उसकी वजह से क्या हो सकता है कि सिकनेस कम आएगा, हमारी हमारी हेल्थ सही से रहेगी। तो इसकी वजह से क्या होगा कि हम ज्यादा सोचेंगे नहीं कि मेरी तबीयत खराब है तो मैं काम पे कैसे जाऊँ। इस एक होता है कि कभी कभी ऐसा होता है कि स्ट्रेस की वजह से भी हेल्थ के ऊपर इश्यू होता है, सही है। तो अगर हमारी हेल्थ सही रहेगी तो क्या होगा, हमारा जो स्ट्रेस लेवल है वो भी कम होगा। ओके, सो नेक्स्ट पॉइंट इसके अंदर आता है योगा एंड मेडिटेशन। देखिए बहुत लोग योगा और मेडिटेशन करते हैं, क्यों, पीसफुल माइंड रहने के लिए। अगर हमारा माइंड सही से रहेगा, हम हर दिन एक्सरसाइज करेंगे, तो क्या हो सकता है, हमारा जो वर्क है प्रॉपरली होगा, बाकी का वर्क जो पर्सनल टाइम है वो भी प्रॉपरली होगा, फैमिली को टाइम दे पाएंगे, तो हम क्या करेंगे, एक एंजॉयफुल लाइफ हमारी हो सकती है। तो ये रहता है योगा एंड मेडिटेशन के अंदर। उसके बाद नेक्स्ट पॉइंट दिया हुआ है, सो नेक्स्ट पॉइंट, indulging in humor and happiness. See, if you have great sense of humor, you can manage easily your stress. सही है, अगर आप इजीली आप स्ट्रेस मेंटेन करते हो तो क्या होगा, आपको ज्यादा परेशानी उठानी नाही लगेगी। बघा आपल्या ह्याच्यात काय सांगितलंय की आपले स्ट्रेसची कारणे भरपूर असतात, बरोबर आहे। मग आपल्याला जर आपला स्ट्रेस कमी करायचा असेल, तणाव कमी करायचा असेल, तर आपल्याला काय केलं पाहिजे, त्याच्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे। सपोज तुम्ही कोणत्या कामामध्ये बिझी असाल आणि तुम्हाला खूप स्ट्रेस येतोय, तर तुम्ही एंटरटेनमेंटचं माध्यम शोधा, जेणेकरून तुम्ही काही तुमचं जे लक्ष आहे ते तुम्ही तिथं भेटू शकता। त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमचे तिथून लक्ष हटून तुमचं जे येणारे तुमचं जे इंटेंशन असेल ते पॉजिटिव असेल, बरोबर है। अगर आप एंटरटेनमेंट की तरफ जाओगे तो आपको क्या होगा, जैसे कि एक एग्जांपल के तौर के ऊपर बता रहा हूँ कि कॉमेडी शो देखना है, जिसकी वजह से क्या हो सकता है, आपका जो माइंड हो वो फ्रेश हो, ठीक है। सो आपको अगर आपका हैप्पीनेस जब बढ़ाना है या आपको जो स्ट्रेस लेवल है आपको कम करनी है, तो कुछ ऐसा करना होगा कि जिसकी वजह से आपको ज्यादा स्ट्रेस ना आता हो और आप अपनी लाइफ एंजॉयफुल रह सकते हो, ठीक है। सो नेक्स्ट पॉइंट है उसके बाद, चेंजेस इन फूड हैबिट्स।
बघा ह्याच्यामध्ये पण सांगितलंय चेंजेस इन फूड हॅबिट्स मध्ये की भरपूर लोकांना ना काही फूड रिलेटेड हेल्थ इश्यू असतात. बरोबर आहे. मग तुम्ही जर व्यवस्थित तुमचं अन्न खाल्लं, व्यवस्थित एक्सरसाइज केली, त्याच्यामुळे काय होणार आहे? तुम्हाला जे येणारे पुढे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही त्याच्यापासून काय होऊ शकता, मुक्त होऊ शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की पॉईंट नंबर 4 मध्ये की तुमची फिजिकल एक्सरसाइज, योगा, मेडिटेशन व्यवस्थित जर असेल, तर तुम्ही येणारे काही हेल्थ रिलेटेड इश्यू आहेत ते तुम्ही त्याच्यातून नष्ट करून टाकू शकता. मग ह्याच्यासाठी त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही तुमचे जे अन्न असेल ते व्यवस्थित तुम्ही खा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती काही हेल्थचे प्रॉब्लेम्स होणार नाहीत. जिथं पाहिजे तिथं तुम्ही योग्य डाईट करा, जेणेकरून काय होणार आहे की तुमची हेल्थ चांगली असेल. म्हणजे हेल्थ रिलेटेड जे इश्यू आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं फिजिओलॉजिकलमध्ये, की फिजिओलॉजिकल स्ट्रेस कसे असू शकतात, काही हेल्थ रिलेटेड असू शकतात. मग तुम्हाला हे जे इश्यू आहेत ते कमी होतील. कदाचित त्याचे चान्सेस कमी होतील की तुम्हाला काही हेल्थ रिलेटेड इश्यू होऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस, तणाव वाढू शकतो. ठीक है। त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट है हॉबीज। अभी हॉबीज का मतलब सबको पता है कि हमें काय के अंदर इंटरेस्ट है जिसकी वजह से हम क्या एंजॉय कर सके। जैसे कि मैंने अभी कहा था पॉइंट नंबर 6 के अंदर कि अगर हमें कामों के बीच में स्ट्रेस आता है, अगर आपल्याला काम करता वेळी काही स्ट्रेस निर्माण होतो किंवा काही हेल्थ सुद्धा इश्यू असू शकतो, काही फक्त कामच नाही किंवा पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा आपल्याला काही जर आपल्याला स्ट्रेस असेल तर आपण स्ट्रेस कसं मेंटेन करणार? आपल्याला काहीतरी एंटरटेनमेंटचा शोध आपण करणार, बरोबर आहे. तर बघा मोठ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये सुद्धा काही गेम्स मॅनेजमेंट रिलेटेड किंवा रिलेटेड टू क्रिकेट असे गेम्स काही अरेंज केले जातात, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं, हे गेम्स फक्त दाखवण्यासाठी अरेंज करतात का? नाही. हे कंटिन्यू आपले जे एम्प्लॉई आहेत ते काम करत असतात, बरोबर आहे. 24/7 शिफ्टमध्ये काम करतात ते लोक. काही लोक जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीमध्ये काम करतात. मग अशा एम्प्लॉईला त्याचे हॉबीज आपण जेव्हा आपण त्याचा बायोडाटा सबमिट केला होता त्याच्यामध्ये हॉबी सुद्धा मेन्शन असतात. मग अशा अशा एम्प्लॉईजला आपण काय करणार, त्यांना त्यांच्या हॉबीजनुसार त्यांना आपण एक टास्क देणार आणि त्यानुसार आपण काय करणार की त्यांना ते काम करण्यासाठी लावणार. येस, हॅलो. आतापर्यंत आपण जो पॉईंट घेतला टाइप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट किंवा स्ट्रॅटेजिक कॉपिंग विथ स्ट्रेस, त्याच्यामधला कोणता पॉईंट समजला नाही आहे किंवा आहे असं काय आहे का? कोणता पॉईंट समजला नाही आतापर्यंत? बघा दोनदा रिपीट होतंय, त्याच्यामुळे तुम्हाला येणं हे गरजेचं आहे आता. ठीक आहे. कधीही मी कोणाला क्वेश्चन विचारू शकतो किंवा डायरेक्ट तुमची एक लेक्चर असं वायवा मी डिक्लेअर करेन आणि त्या लेक्चरला प्रत्येकाला मी क्वेश्चन विचारेन. सो काही असतील कन्फ्युजन तर तुम्ही सांगू शकता मला. कदाचित तुमचं येत्या आठवड्याभरात कॉलेज सुद्धा ऑन होऊ शकतं पुन्हा. ठीक आहे. म्हणजेच काय ऑफलाईन. अशा वेळेस तुम्हाला मी जर काही क्वेश्चन विचारले तर मग ते तुम्हाला बोलता आले पाहिजे. सो आता सांगा कोणता पॉईंट समजला नाही आहे का? प्रत्येकाला समजलंय टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? हुजेफा माडिक, पिझ्झा, इब्राहिम, दीक्षा, हॅलो, सदफ, तन्वी, येस दीक्षा. येस सर. समजलेत पॉईंट आतापर्यंत जेवढे घेतले तेवढे? ओके नाही? निधी, पूजा, हो सर. सर मला सेकंड पॉइंट नाही समजलं, थोडा रिपीट करा ना. ओके. स्पेंडिंग क्वालिटी टाइम ॲट होम. याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला की तुम्ही जसं तुम्ही तुमचं टाइम मॅनेज करता तसंच तुमचं क्वालिटी टाइम म्हणजेच काय की फॅमिलीला आपण वेळ योग्य दिला पाहिजे. म्हणजेच क्वालिटी टाइम म्हणजेच काय की त्याच्यामध्ये आपण जे काम ऑफिसला करतो त्याचप्रमाणे आपले पूर्ण मनसोखपणे म्हणजे कोणतं काम डोक्यात न ठेवता तो आपला पूर्ण फ्री टाइम आपल्या फॅमिलीला देणं गरजेचं आहे. म्हणजेच काय त्याचं सांगायचं तो टाइम आपल्याला स्पेंड करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही आपल्या फॅमिलीसहित कुठे जर बाहेर जात आहे आणि तुमच्या डोक्यात सतत विचार असतील की तुम्हाला ऑफिसचं काम पेंडिंग आहे, ते करायचं आहे, तर तुम्हाला मनसोखपणे तुम्हाला आनंद किंवा फॅमिली सांगती राहता येणार नाही. सो व्यवस्थित पद्धतीने आपल्याला काय करायचं, तो टाइम मॅनेज करूनच आपल्याला पूर्ण फॅमिलीसाठी आपल्याला तो टाइम द्यायचा आहे. समजला? समजलं का? हॅलो दीदी, कोणी विचारलं होता क्वेश्चन? दीक्षा? नाही सर, मी नाही विचारलं. हा सर मी विचारला होता, पूजा वरणकर. ओके, समजलं ना पूजा? हा सर समजला. ओके. आणि काही जर कोणी क्वेश्चन किंवा काही पॉईंट समजत नसते तर तुम्ही डायरेक्ट कॉल करून विचारू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके. हा आता व्यवस्थित लेक्चर एकदा बघा, त्याच्यानंतर मग डायरेक्ट थर्ड लेक्चरला जॉईन व्हा. तुमचा आज एवढाच पाठ फक्त मी घेणार आहे, त्यानंतर मग पुढचा उद्या आपण हा युनिट संपवणार आहोत. ठीक आहे. ओके सर. सिंगिंग असेल,
बरोबर आहे, कोणाची ऍक्टिंग असेल, हे कशासाठी केलं जातं की तुम्हाला जो कामाचा तणाव आहे तो काही प्रमाणात कमी होतो त्याच्यामुळे. बरोबर आहे, म्हणजे काय की थोड्या कामापासून त्याला रिलॅक्सेशन दिलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की आपली वर्क लाईफ बॅलन्स आहे ती आपली कशी राहते, मेंटेन राहते. तर हे आहे हॉबीज मध्ये. नेक्स्ट उसके बाद है रिलैक्सिंग बाय डूइंग नथिंग. बघा, आता अपन काम करत असताना, जब हम काम करते हैं तो उसी टाइम पे हमें क्या होता है कि सिर्फ काम के बारे में सोचते हैं, लेकिन जब हमारे पास कुछ काम नहीं रहेगा तो हम रिलैक्स रहना है हम लोग को, इसके बारे में बताया गया है. तो रिलैक्स रहने कैसे रिलैक्स रह सकते हैं कि हम, जैसे कि मैंने अभी आपको कहा की आप एंटरटेनमेंट जो है उसी तरफ जाइए. मतलब जो एंटरटेनमेंटचा शोध असेल त्याच्यात काहीतरी आपल्याला इंटरेस्ट असेल ते बघत बसा. बरोबर आहे, आपल्या फॅमिली सहित टाइम स्पेंड करा. बरोबर आहे, म्हणजेच काय की फक्त आपल्याला कामाचा विचार नाही करायचा आहे. जेव्हा आपल्याला काही काम नसेल तर रिलॅक्सेशन करा, जेणेकरून जेव्हा कामाची वेळ येईल तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकता, व्यवस्थितपणे तुम्ही काम करू शकता. ठीक आहे. त्याच्या बाद नेक्स्ट पॉइंट आहे बीइंग स्पिरिच्युअली इंटेलिजंट. सो आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला कि आपल्या मनाची शांती ही इंपॉर्टेंट है. अगर आपका मन सही से रहेगा तो क्या होगा, माइंड सही से रहेगा तो क्या होगा, आपको कोई ज्यादा परेशानी उठाई नहीं लगेगी. बराबर है. तो इसके अंदर क्या बताया गया है कि जब हम सोचते हैं कि हमारी कंपनी बहुत अच्छे से वर्क कर रही है, जो ओनर रहेगा तो वो ऐसा नहीं चाहेगा कि सबसे ज्यादा मेरी ही कंपनी चले. ज्यादा से ज्यादा उसकी ख्वाहिश नहीं होनी चाहिए की प्रत्येक वेळेला आपल्यालाच काही ना काहीतरी भेटलं पाहिजे, आपणच ते टार्गेट अचीव्ह केलं पाहिजे, आपण बेस्ट कंपनी म्हणून शो झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं की आपण आपल्या जे एम्प्लॉई आहेत त्याच्यावरती आपण कामाचा तणाव जास्त टाकू, त्याच्याकडून काम करून आपण जास्त घेऊ. बरोबर आहे. कदाचित ते काम करतील सुद्धा, पण ते कसं करणार आहेत, पूर्ण स्ट्रेसफुल. त्याच्यामुळे त्याला काय सांगितलंय की तुम्ही काम करून घ्या, त्याच्या जो काम करून घेत असाल व्यवस्थित प्रमाणे त्याला काही इन्सेंटिव्ह सुद्धा द्या, बोनसेस द्या, जेणेकरून काय होणार आहे, ते आपले इंटरेस्ट दाखवून ते आपलं काम करू शकतात. बरोबर आहे. आणि जास्तीत जास्त त्याच्याकडून काम जर करून घेतलं आपण ते स्ट्रेस तर वाढणार आहेच. मग फक्त प्रत्येक वेळेला की आपल्याला आपण मोर गोल अचीव्ह करू ह्याच्या मागे पळू नका. त्याला रिलॅक्सेशन द्या कामामध्ये, व्यवस्थित काम करून घ्या. 100% तुमची जी कंपनी आहे ती सक्सेसफुल सुद्धा होणार आहे याच्यामध्ये. मग ह्याच्याने दुसरे मेन इम्पॉर्टंट पॉईंट की जो स्ट्रेस असणार आहे तो सुद्धा, कामाचा तणाव सुद्धा काय असणार आहे, कमी असणार आहे एम्प्लॉई वरती आणि ते व्यवस्थित काम करू शकतात. ओके. सो नेक्स्ट पॉइंट. हॅलो. तर आतापर्यंत आपण जे पॉईंट बघितले आहेत, ठीक आहे, जेवढे तुम्हाला मी नोट्स पाठवतोय तेवढे तुमच्या नोटबुकला तुम्ही लिहत जायचे. ओके. त्याच्यामध्ये काही जर कोणाला कन्फ्युजन असेल तर मला विचारू शकता. ठीक आहे. मेथड ऑफ रिस्पॉन्डिंग टू कॉन्फ्लिक्ट आणि स्ट्रॅटेजीज फॉर कॉपिंग विथ कॉन्फ्लिक्ट हा आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे. लेक्चर आता मी एंड करतोय. डायरेक्ट थर्ड लेक्चरला जो असेल तो जॉईन करायचा आहे. ओके. थँक्यू. बोल ना सर, काय सेल्फी रोज सेल्फी म्हणतात म्हणजे स्टार